वेल प्लेड प्रथमेश अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर बोलूया आपण पुढील सामन्याकडे. तर ऑनगोइंग मॅच तिसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला आई गावदेवी कोळिवली तर दुसऱ्या बाजूला त्यांचे विपक्ष फाईट करत असताना विरा स्पोर्ट्स सावे. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. दोन्ही संघांना असतील विजयाच्या दृष्टिकोनातून खूप सारे शुभेच्छा. पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट कदमताल करण्यात आलं. तू शेर तो मैं सव्वा शेर, तू आंधी तो मैं तुफा, अगदी त्याप्रमाणे इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू स्टेप आउट केला होता, मात्र डॉट बॉलची समाप्ती देखील होत असताना पाहायला मिळते. सुरुवात जी मात्र डॉट बॉलने होत असताना पाहायला मिळेल. विनंती असेल सन्माननीय आदेशदादा पाटील साहेबांना, जे की युवा सेना शाखा प्रमुख आहेत चावे येथील, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. बॅक टू बॅक दोन चांगले चेंडू पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक दोन डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. कुमार थोडासा बॅकफुट वरती, दुसऱ्या बाजूला महेंद्रचा विचार केला. महेंद्रच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. चावे संघाला ओळखलं जातं गोलंदाजीसाठी आणि तशी कामगिरी देखील पाहायला मिळते. बॅटची कडा डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय, कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद, पहिला झटका लागतोय. बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी कोळिवली संघाला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. कुमारची की संपुष्टात. कुमार बॅक टू दी पवेलियन. बॅक टू बॅक चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. आगेचे निखारे अगदी फेकले जातात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून आणि त्यावरती पूर्ण प्रकारे फलंदाज हतबल होत असताना पाहायला मिळतील. बॅक टू बॅक दोन डॉट बॉल, त्यानंतर विकेट येत असताना पाहायला मिळाली. चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू, यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पूर्ण प्रकारे चांगली गोलंदाजी होतीये. फ्रंट फुट वरती संघ पाहायला मिळतोय चावे. पहिली इनिंग सुरू आहे आणि पहिल्या इनिंग मध्येच अप्रतिम गोलंदाजी इथे पाहायला मिळतीये. 4 चेंडू निर्धाव पाहायला मिळतात. 3 षटकांची मॅच आणि पहिले 4 चेंडू निर्धाव, म्हणजे गोलंदाजी अप्रतिम होतीये. आणि 3 षटकांची मॅच अगदी 2 षटकांवरती नेऊन ठेवली की काय, असा प्रश्नचिन्ह उभं राहतं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये महेंद्रच्या माध्यमातून.
लो फुल टॉस होता. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहेत अगदी चेस मोठी आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय पहिला ब्लास्ट फलंदाजच्या माध्यमातून. अर्थातच साहिलच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा चौकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. एक मोठा स्ट्रोक आलेला आहे मात्र त्याला वगळता 4 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. महेंद्रचं कौतुक होणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. इथे देखील चांगल्या चेंडूला आउट अपील केली जाते. डॉट बॉलची समाप्ती होतीये. अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली कंप्लीट. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली. अवघ्या 4 धाव्यांचं षटक आणि पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल पाहायला मिळेल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा. पहिल्या षटकासाठी 3.5 मिनिटांचा अवधी लागलाय. सो कौतुक होणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा पाहायला मिळालेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. बॉलिंग मार्क वरती अनिकेत पाहायला मिळतील. ज्या अनिकेतने पहिल्या मॅच मध्ये स्वतःच्या नावाभोवती दखल निर्माण केली होती. 2 विकेट्स देखील घेतल्या होत्या आणि त्या सोबतीला बॅटिंग करत असताना चांगली कामगिरी, चांगली फटकेबाजी ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. असा अनिकेत आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती तयार होतो. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. क्वार्टर फायनल क्रमांक 4. एका बाजूला वीर बजरंग ढोंडा वडवली त्यांचे विपक्ष या मॅचचा विजयी संघ. अशी एकंदरीत क्वार्टर फायनल क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळेल. 7 क्वार्टर फायनलिस्ट आपल्याला मिळाले होते. इथे देखील आपण पाहतोय मिस्टॅम स्ट्रोक एका धावेवरती समाधान मानावं लागेल. सध्याच्या स्थितीला वैभव जितक्या स्ट्रायकर एंड वरती असेल तितकं चांगलं कोळिवली संघासाठी देखील असेल. कारण वैभवकडे कॅलिबर पोटेन्शियल आहे. दुसऱ्या बाजूला विचार केला साहिलच्या माध्यमातून एक चौकार आला मात्र 2 डॉट तो खेळलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये स्ट्रायकर एंड वरती वैभव आला. धावसंख्येला आकार मिळू शकतो आणि संघ फ्रंट फुट वरती जाऊ शकतो. यावेळी स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. चेंडू हवेमध्ये होता. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या आवाक्याच्या दूर चेंडू सीमा पार बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत हाय अँड हँडसम हिट येतोय षटकार. अजून 4 सामने कव्हर करायचे. एक क्वार्टर फायनल, 2 सेमी फायनल आणि एक मेगा फायनल. आणि बॅडलाईटचा इम्पॅक्ट कुठल्याही संघावरती नाही पडला पाहिजे यासाठी थोडंसं सहकार्य तुम्ही देखील करायचं. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला साहिलच्या माध्यमातून. डॉट बॉल चौकार, डॉट बॉल षटकार. 250च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग होती साहिलच्या माध्यमातून. रनअप मध्ये व्यत्यय, थोडस रनअप मध्ये पावलांमध्ये गडबडी आपल्याला पाहायला मिळाली. इथे देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. मागचा पाय अगदी बेंड केलेला होता. वेट ट्रान्सफर करण्यात आलं. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. विनंती असेल सन्माननीय प्रमोददादा भोईर साहेबांना आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत प्रमोददादा भोईर. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. या षटकाचा विचार केला 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत एक षटकार आलाय. 2 सिंगल धावा, 8 धावा खर्च केल्या. थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती वैभव आपल्याला पाहायला मिळतील. अक्रॉस द लाईन स्ट्रोक खेळायचं होतं. दरम्यान कंप्लीट केली जाते सिंगल आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती
13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. एक षटकार आलाय, एक चौकार साहिलच्या बॅट मधून आलाय, मात्र त्याला वगळता पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी गोलंदाजांनी देखील केली आहे. टीमची टोटल हलवार पद्धतीने आता पुढे जाते. स्लोवर वन चेंडू होता, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक येत आहेत, फाईन लेग मध्ये इनसाइड दी सर्कल कॅच होती कंप्लीट, फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन लागतोय हा दुसरा हादरा. तर एक पॅशनची गाडी आहे, तिची चावी हरवली असो, ज्यांना कोणा मिळाली असेल लवकरात लवकर आणून द्यायची. हा रिक्वेस्ट असेल, पॅशन गाडीची टू व्हीलर आहे, तिची चावी हरवली असो, ज्यांना कोणा मिळाली असेल त्यांनी लवकरात लवकर स्टेज वरती आणून द्यायची. एका गोष्टीची नोंद सर्व प्रेक्षकांनी खेळाडूंनी करून घ्यायची, ज्यावेळेस मॅच सुरू असेल कोणी मैदानातून गाडी आणू नका, कारण लाईव्ह प्रक्षेपण केले जाते मित्रांनो. आणि की चांगला कमबॅक करून देतोय इथे मिस्टॅम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, फिल्डर यायचा प्रयत्न करतायत, दूरवरचा पल्ला गाठला होता, मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा झाल्यात कंप्लीट. अशा रीतीने ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट होईल आणि 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 15 धावा, पहिल्या षटकामध्ये आल्या 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 15 धावा. टीम मॉडेल जास्त घ्यायचं नाहीये, अजूनही आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायचेत. 5:45 वाजले की अंधाराचा सावट पडायला लागतो. अशा परिस्थितीमध्ये फायनल मॅच मध्ये एका संघाला बॅड लाईटचा इम्पॅक्ट पडू शकतो, म्हणून रिक्वेस्ट असेल थोडंसं सहकार्य करायचं आहे. दोन षटकांची समाप्ती, 15 धावा धावफलकावरती आहेत. वेळ वाचवणं गरजेचं आहे. निहाल थोडंसं सहकार्य करा. बॉलिंग मार्क वरती निहाल आपल्याला पाहायला मिळतील, तर स्ट्रायकर एंड वरती वैभव पाटील पाहायला मिळतात, ज्याच्या माध्यमातून लांब लचक षटकार मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं. जरीमरी खांडपे या संघाच्या विरोधामध्ये लांब लचक षटकार मारला होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, डॉट बॉलची समाप्ती होती. अगदी सांगतोय डीप होतोय चेंडू, पडल्यावरती थोडा खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतीये. आज जर पाहायला गेला तर ग्रामस्थ मंडळ खांडपे आयोजित आज जरीमरी चषक खांडपे 2025 चा दैदिप्यमान थरार फायनल डे आणि आज या विभागामध्ये चर्चा या क्रीडा स्पर्धेची देखील पाहायला मिळतीये. सातत्याने पाहायला गेलं तर सुरेख असं आयोजन, मानाची सन्मानाची लोकप्रियतेने भरलेली ही क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय, काव कॉर्नर मध्ये, दरम्यान एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, लाऊड अपील केली जाते आणि 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचतायत आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 2 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. निहालचं षटक इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळेल. या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा आलेल्या आहेत. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये होता, एसटी रक्षक चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत येत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉल स्वतःवरती विश्वास दाखवतोय वैभव, कारण
वैभवकडे कॅलिबर आहे, त्याच्याकडे गुणवत्ता आहे, त्याच्याकडे पोटेन्शियल आहे. मात्र सध्या 3 चेंडूंमध्ये 2 मोठे स्ट्रोक त्याच्या बॅट मधून येणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला ज्या प्रकारे गोलंदाजी महेंद्रने केली, ज्या प्रकारे गोलंदाजी अनिकेतने केली आहे, तशीच टिचून गोलंदाजी आतापर्यंत होती आणि येणाऱ्या 3 चेंडूंवरती देखील अपेक्षा असेल निहालच्या माध्यमातून तशीच गोलंदाजी व्हावी. 2 ते 3 चांगले चेंडू पाहायला मिळाले. एखाद विकेट, एखाद सिंगल, एखाद डॉट बॉल जरी आला तरी देखील इथे चावे संघ खुश असेल. चला वेळ वाचवायचं चावे संघ. अजून आपल्याला 4 मॅचेस यानंतर देखील कव्हर करायचे आहेत. बॉलिंग मार्क वरती निहाल आपल्याला पाहायला मिळते. लोअर नंबर मैदानाच्या आतमध्ये शेवटची पाहायला मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळेल. एक धाव झाली दरम्यान कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. एकच रन आपल्याला पाहायला मिळेल. एकच रन इथे आपल्याला पाहायला मिळतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 18 पाहायला मिळतीये. 18 रन. सुरुवातीला कुमारने थोडस संघर्ष केले. 3 चेंडूंमध्ये एकही धाव बनवली नाही. त्यानंतर साहिल देखील 11 धावांवरती बाद झाला. इथे आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला वैभव आणि पुनीत हे मैदानाच्या आतमध्ये थोडस संघर्ष करतायत. साहिलच्या बॅटमधून एक चौकार आला होता, षटकार आला होता, मात्र त्याला वगळता वैभवने देखील इतकी चांगली कामगिरी केली नाहीये या मॅच मध्ये. 6 चेंडूंमध्ये फक्त 5 धावांवरती तो खेळतोय. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अतिरिक्त बाउन्स या चेंडूला मिळालं होतं. चेंडू राईज झाला. फलंदाज सरप्राईज होतोय. इथे एक धाव कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीने 19 धावा. आहेत. अंतिम चेंडू हा एक चेंडू खूप इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघांच्या बाजूने, कारण आतापर्यंत स्ट्रगल सुरू आहे कोळिवली संघाचं. दुसऱ्या बाजूला चाबी संघ फ्रंट फुट वरती पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळेल. दरम्यान कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगल. 20 धावा धावफलकावरती. 21 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलं. कोळिवली संघाला विनंती असेल लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची, तर ओपनिंग प्लेअर सलामीची जोडी विरा स्पोर्ट्स चावे संघाने देखील पाठवायची आहे. एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ काजू बांधणपाडा ब, त्यांचे विपक्ष सागर स्पोर्ट्स शंभूनगर, अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सो रिक्वेस्ट असेल दोन्ही टीम्स कॅप्टनला उपस्थित ठेवायचे. जशी पुढील मॅच सुरू होईल आपण टॉस करू, त्या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल सागर स्पोर्ट्स शंभूनगर विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ काजू बांधणपाडा ब, आणि त्यानंतर दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल जे वाघोबा लाभ विपक्ष. आजच्या दिवसातून जो संघ क्वालिफाय होईल तो संघ
लाप या संघाच्या विरोधात खेळ. चला ओपनिंग प्लेअर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. विरा स्पोर्ट्स सावे टीम ओपनिंग प्लेअर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लवकर पाठवायची आहे. वीर बजरंग भोंडा वडोली टीम लवकरात लवकर कॅप्टनला पाठवायचं आहे. प्रज्वल कॅप्टनला लवकरात लवकर पाठवा या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतीये. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय दीपक आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती अनिकेत. तर बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. इंडिव्हिज्युअल पहिलं टीम कडून या पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये येतोय वैभव पाटील. आपल्याला पाहायला मिळेल तिसऱ्या फेरीतील दुसरा सामना पाहायला मिळतो. एका बाजूला विरा स्पोर्ट्स सावे, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी कोलिवली असं दोन दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. 21 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलंय. विनंती असेल ग्रामस्थ मंडळ खांडपे यांना, वरिष्ठ नागरिकांना देखील विनंती असेल, त्यासोबतच प्रतिष्ठित नागरिकांना देखील विनंती असेल, आपण जर इथे आले असाल तर आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. ही स्पर्धा आपल्या गावाची आहे आणि त्यामुळे आपली उपस्थिती ही खूप महत्वपूर्ण आणि उल्लेखनीय असेल. ऑनगोईंग मॅचला सुरुवात होती. वैभव पाहायला मिळत आहेत स्ट्रायकर एंड वरती. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मिसटाइम स्ट्रोक होता. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतो. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा त्या देखील कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ओपन होती आहे आणि जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावरती. दीपक आणि अनिकेत ही जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर बॉलिंग मार्क वरती वैभव पाहायला मिळतोय. तर विनंती असेल पुढील मॅच मध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये संघ पाहायला मिळेल. वीर बजरंग भोंडा वडोली त्या टीमच्या कॅप्टनला विनंती आपण लवकरात लवकर इथे उपस्थिती दाखवायची आहे. प्रज्वल कॅप्टनला लवकरात लवकर पाठवा रिक्वेस्ट असेल. पहिला चेंडू आणि त्यावरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला 2 पाहायला मिळेल. विजयासाठी 19 धावांची गरज. 17 चेंडू 19 असं समीकरण पाहायला मिळतोय. सोपं आणि मापक असं आव्हान आपण पाहू शकतो. चेंडू दरम्यान कंप्लीट केली जाते. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 3 पाहायला मिळेल. तर याच दरम्यान उद्योजक समाजसेवक सन्माननीय अजयदादा पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल.
आणि त्या सोबतीला जर पाहायला गेलं तर प्रेमनाथ दादा पाटील साहेबांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे, ज्यांच्या माध्यमातून आयोजकांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते या क्रीडा स्पर्धेसाठी. यावेळेस कॅचची संधी होती, कॅच सुटलेली पाहायला मिळतीये. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचं खेळ समीकरण होतं उद्ध्वस्त. इथून कॅच खूप इम्पॉर्टंट होते. ही जर कॅच पकडली असती तर समोरचा संघ बॅकफुट वरती येऊ शकला असता. अनिकेत ज्याने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पटकवलं होतं त्याला मिळतंय जीवनदान. आणि तुम्ही अनिकेतला सोडलंय, येणाऱ्या काळामध्ये अनिकेत तुम्हाला सोडेल का हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. सोपी झेल होती. लाऊड अपील केली जाते. चेंडू चाललाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, चेज मोठी आहे. दरम्यान धावेसाठी पळापळ पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि साच बाज और ताज 3 धावा इथे कंप्लीट झालेल्या पाहायला मिळतात. चौथ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 4 धावा देखील कंप्लीट. काय एफर्ट पाहायला मिळालं धावेसाठी. जो एफर्ट आपण पाहिला अनिकेतचं कौतुक होणं गरजेचं आहे. मात्र अनिकेत स्वतःच्या अंगाला जप. सर्वांनाच विनंती असेल मित्रांनो, क्रिकेट खेळतायत स्वतःच्या अंगाला जपा, कारण म्हटलं जातं सर सलामत तो पगडी 50. प्रियस याच दरम्यान उद्योजक समाजसेवक सन्माननीय अजयदादा पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समवेत जर पाहायला गेलं तर रोशनदादा भोईर साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अंगाला जपायचे मित्रांनो. मी सातत्याने उल्लेख करतो सर सलामत तो पगडी 50. दहा धावा धावफलकावरती लागल्यात. फक्त 11 धाव्यांची गरज आहे. 13 चेंडू अजूनही शिल्लक पाहायला मिळतात. पहिल्याच ओव्हर मध्ये चांगली अशी कामगिरी पाहायला मिळते चावे संघाच्या माध्यमातून. यानंतर होणारी मॅच वीर बजरंग ढोंडा वडवली विपक्ष या मॅच मधील विजय संघ असेल. त्यानंतर होणारी मॅच आई गावदेवी क्रिकेट संघ काजू बांधनपाडा ब विपक्ष सागर स्पोर्ट्स शंभूनगर. ती सेमीफायनल पहिली असेल आणि दुसरी सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल वाघोबा लाप विपक्ष. आजच्या दिवसातील जो संघ क्वालिफाय होईल तो संघ आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत सेमीफायनल क्रमांक 2 खेळत असताना मित्रांनो थोडंसं स्पीडअप करायचं, थोडंसं सहकार्य करायचं, अन्यथा सेमीफायनल आपल्याला 2 ओव्हरची खेळावी लागेल. बॅड लाईटचा इम्पॅक्ट कुठल्याही संघावरती नाही पडला पाहिजे यासाठी थोडंसं सहकार्य करा. कारण 5:45 वाजता काळोख पडून जातो. 5:30 वाजता जर विचार केला तर अंधाराचा सावट मैदानावरती पडायला लागतो. अशा परिस्थितीमध्ये फक्त 1.5 तास आपल्याकडे शिल्लक आहेत आणि अजूनही यानंतर 4 सामने कव्हर करायचे. सो रिक्वेस्ट असेल थोडंसं तुम्ही देखील सहकार्य करायचं. स्ट्रायकर एंड वरती अनिकेत. पहिला चेंडू मिसटॅम स्ट्रोक पाहायला मिळतो. बॅटची एज लागली आहे. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होईल तोपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात 2 धावा. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 12 पाहायला मिळेल. विजयासाठी फक्त 9 धाव्यांची गरज. 11 चेंडू आणि 9 असं समीकरण पाहायला मिळतोय.
अनिकेतचा विचार केला, मागच्या मॅच मध्ये चांगली अशी कामगिरी पाहायला मिळाली, थोडीशी दुखापत पाहायला मिळतीये. चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये तो थोडासा स्किड झाला. मात्र एक गोष्ट मी उल्लेख करेल, स्किड होत असताना त्यांनी रोल होत असताना स्किड झाला, त्यामुळे कमी लागला, अन्यथा मोठी दुखापत देखील होऊ शकली असती. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वेकेंट एरिया होता, मात्र क्षेत्ररक्षक आले, एफर्ट चांगला पाहायला मिळतोय. इथे 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. चांगला एफर्ट पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 2च्या मदतीने 14 पाहायला मिळेल. विजयासाठी अजूनही 7 धावेंची गरज आहे. 10 चेंडू आणि 7 असं समीकरण पाहायला मिळतोय. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, जसं सामना फिनिश होईल कॅप्टनने लगेच टॉस साठी उपस्थित राहायचंय. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता, फलंदाज बीट झालता, एसटी रक्षक देखील बीट होता, मात्र डॉट बॉलची समाप्ती. 9 चेंडूंमध्ये फक्त 7 धावेंची गरज आहे. कमबॅक होईल काय देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. कमबॅक करायचं असेल तर 3 चेंडूंमध्ये 2 विकेट्स किंबहुना 3ही डॉट बॉल इथे येणं गरजेचं आहे. फक्त आणि फक्त 7 धावेंची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आणि 7 धावेंची गरज. चला वेळ वाचवायचंय. इथे हुक करायचा प्रयत्न होता, डॉट बॉलची समाप्ती होती. हुक करायचं होतं, मात्र थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला. चांगली गोलंदाजी, आता चांगला कमबॅक होतोय. या 2 चेंडूंवरती एखाद विकेट किंवा सिंगल आली तरी देखील शेवटच्या षटकामध्ये 5 ते 6 धावा उरतील आणि त्यावेळेस पुन्हा एकदा चुरस निर्माण होऊ शकते. कारण मोमेंटम सध्याच्या स्थितीला आई गावदेवी कोळिवली संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. मागच्या काही चेंडूंमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. अगदी 5 चेंडूंचा विचार केला तर फक्त 4 धावा आल्यात. 8 चेंडूंमध्ये 7 धावेंची गरज आहे. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. याच दरम्यान उद्योजक समाजसेवक सन्माननीय मोहनदादा गोळे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचं सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. उद्योजक समाजसेवक तसेच एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे गोळे साहेब, त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचे या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. कोळिवली टीम खूप जास्त अवधी घेतला जातोय, अन्यथा सेमीफायनल आपल्याला 2 षटकांची खेळावी लागेल. सो रिक्वेस्ट असेल थोडंसं स्पीडअप करायचं. या षटकामध्ये संजयने चांगली गोलंदाजी केली. 2 डबल, 2 डॉट बॉल आणि 1 सिंगल आतापर्यंत आलेली पाहायला मिळते. 7 चेंडूंमध्ये 6 धावेंची गरज. एक मोठा स्ट्रोक, सामना फिनिश होऊ शकतो, मात्र मोठा स्ट्रोक येईल का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती आणि आता समीकरण येऊन टेपलंय. येणारे 6 चेंडू विजयासाठी 6 धावेंची गरज. टीम हँडल घ्यायचं नाहीये. चला कोलिवली टीम, टीम हँडल घेऊ नका, लवकर फिल्डिंग लावून घ्या. येणारे 6 चेंडू विजयासाठी 6 धावेंची गरज. तिसऱ्या फेरीतला दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर क्वार्टर फायनल क्रमांक 4 देखील पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 6 धावेंची गरज. एक मोठा स्ट्रोक आला, सामना फिनिश होईल, मात्र त्यासाठी मोठा स्ट्रोक येणं देखील तितकंच गरजेचं आहे. स्ट्रायकर एंड वरती अनिकेत आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती यतीश येत आहेत. यतीशच्या माध्यमातून कशी कामगिरी होती हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं औत्सुक्याचं असेल. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे, सातत्याने उल्लेख करतोय.
तरी देखील कोळिवली संघाच्या माध्यमातून खूप जास्त अवधी घेतला जातोय. 6 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज स्ट्रायकर एंड वरती अनिकेत. तिसऱ्या फेरीतला दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आईगाव कोळिवली विपक्ष विरा स्पोर्ट्स सावे अशी ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅच सुरू करायची आहे. खूप जास्त अवधी घेतला जातोय. फुलटॉस चेंडू आणि बॉल चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय डाऊन दी बॉल आणि कॅच झाली. कंप्लीट फलंदाज होतोय बाद. समीकरण येऊन टेपलंय. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 6 धाब्यांची गरज. पाच चेंडू आणि 6 धाब्यांची गरज असं समीकरण पाहायला मिळतोय. मॅच होती कुठे आणि मॅच आली आहे कुठे. प्रत्येक डॉट बॉल इथे प्रेशर बिल्डअप करत असताना पाहायला मिळेल चावे संघावरती आणि प्रत्येक डॉट बॉल आणि विकेट मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल आई गावदेवी कोळिवली या संघाला. इथून कुठला संघ मॅच जिंकेल हे मात्र पाहणं औत्सुक्याचं असेल. कुठला संघ इथे पुढील फेरीमध्ये दाखल होईल आणि क्वार्टर फायनल खेळ ते देखील पाहणं महत्वाचं असेल. संकेत आपल्याला पाहायला मिळेल तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. ऐन मोक्याच्या क्षणी अनिकेतची विकेट पडत असताना पाहायला मिळते. 5 चेंडूंमध्ये 6 धाब्यांची गरज. प्रेक्षक कक्ष आपल्याला पाहायला मिळतात. फिल्डिंग टीम चला शेवटचं ऑफिशियल वॉर्निंग आहे. थोडस आता स्पीडअप करायचंय. खूप जास्त अवधी घेतलाय कोळिवली संघाने. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. ज्या वेळेस डॉट बॉल पडतोय प्रेक्षकांच्या मध्ये उत्साह पाहायला मिळतो. यालाच म्हटलं जातं ग्रामीण क्रिकेट. एक संघ 12 खेळाडू आणि त्यांच्या मागे गावाचा सपोर्ट. गावाचा सपोर्ट म्हणजे मी म्हणेल सोन्याहून पिवळं. तुमच्याकडे ताकद नसेल मात्र गावाने तुम्हाला सपोर्ट केलं तर हरणारी मॅच देखील तुम्ही जिंकता. यालाच म्हटलं जातं ग्रामीण क्रिकेट. अगदी ज्या वेळेस तुम्ही कुठल्याही स्पर्धेमध्ये ट्रॉफी जिंकता गावाच्या वेशीपासून गावाच्या मंदिरापर्यंत प्रत्येक जण आनंदाने नाचतो. त्यालाच म्हटलं जातं ग्रामीण क्रिकेट आणि हीच मजा आहे ग्रामीण क्रिकेटची. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. काठची कडा लागली होती मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. समीकरण येऊन टेपलंय. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 5 धाब्यांची गरज. 3 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. पहिला चेंडू विकेट त्यानंतर डॉट बॉल आणि सिंगल येते. मॅच होती कुठे मॅच आली आहे कुठे. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो मी म्हणेल त्यापेक्षा एक रंग जास्त बदलणारी मॅच पाहायला मिळतीये. कधी चावे संघ वर्चस्व गाजवतोय तर कधी कोळिवली संघ देखील म्हणतोय की आम्ही देखील मॅच मध्ये आहोत आणि आम्ही देखील कमबॅक करू शकतो. अगदी तसंच पाहायला मिळत आहे. 3 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. मात्र वेळ वाचवणं गरजेचं असेल. फिल्डिंग टीम सातत्याने तुम्हाला ऑफिशियल वॉर्निंग दिली जाते तरी देखील खूप जास्त अवधी घेतला जातोय. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सूचना येते अजून जर तुम्ही अवधी लावाल तर एक खेळाडू 38 सर्कल मध्ये घेतला जाईल. इथे वाईट बॉल येईल. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. प्रत्येक धाव इथे संजीवनीचं काम करेल. चांगली गोलंदाजी होते. कौतुक होणं गरजेचं आहे. यतिष्ठ देखील वाईट आलंय मात्र कौतुक यतिष्ठ होणं गरजेचं आहे. कारण गोलंदाजी करत असताना डिफेंडिंग षटकामध्ये आल्यात ज्यामध्ये फक्त 6 धाब्यांची गरज आहे आणि त्यामध्ये देखील चांगली कामगिरी करतो. एखाद खराब चेंडू प्रत्येकाच्या माध्यमातून होत असतो मात्र कुठल्याच गोलंदाजाला असं वाटत नाही की त्यांनी एक्स्ट्रा टाकावे. मात्र यतिष्ठ कौतुक होणं गरजेचं आहे. 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. इथे आपण पाहतोय बॉल चाललाय नॉन स्टॉप रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत मात्र सीमा रेषेच्या पलीकडे. व्हाईट +4 चेंडू सीमा पार आलेला आहे चौकार. आणि चला टॉस साठी उपस्थित दाखवायची दुसऱ्या बाजूला वीर बजरंग ढोंडा वडोली टीमचे कॅप्टन आपण देखील उपस्थिती दाखवा. आपण लगेच टॉस करणार आहोत. क्वार्टर फायनल क्रमांक 4. मोहन दादांना मोहन मामा यांना विनंती असेल आपण टॉस साठी उपस्थित यायचं टॉस बॉक्स कक्षामध्ये.
आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. क्वार्टर फायनलचा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन ओव्हरची मॅच असेल या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. भोंडा वडोली टीमचे कॅप्टन कॉल करतील. ग्रामस्थ मंडळ खांडपे असं कॉल आहे. ग्रामस्थ मंडळ खांडपे छापा असा कॉल आहे आणि छापा पडलेला आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं. टॉस जिंकलेला पाहायला मिळतोय वीर बजरंग ढोंडा वडवली संघाने.